मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदीप काळभोर तुम्हाला घेऊन आलोय सासवडच्या 13व्या शतकात बांधलेल्या श्री चांगवटेश्वर मंदिरात. सासवड ते नारायणपूर या मार्गावर सासवडपासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बांधलेले आहे. 1400 वर्ष वयोमान असलेल्या श्री चांगदेवांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे याला चांगवटेश्वर मंदिर असे म्हणतात. मंदिराच्या पायऱ्या चढून आत गेल्यानंतर मूळ काळ्या पाषाणातील हेमाडपंथी मंदिराचे सुशोभित दर्शन घडते. उत्कृष्ट वास्तुकलेचा व शिल्पकलेचा हा अप्रतिम वारसा आहे. नंदी मंडप, सभामंडप व गर्भगृह असे 3 भाग या मंदिराचे आहेत. नंदी मंडपात काळ्या पाषाणातील भव्य डौलदार व सालंकृत नंदी विराजमान आहे. नंदी मंडपाच्या स्तंभावर शरभ शिल्प, महिषासुरमर्दिनी शिल्प, शाखामृत, नर्तक, मयुरी, कुस्तीगीर यांची सुंदर शिल्पे व पानाफुलांची वेलबट्टी आहे. डावीकडे श्री गणेश मूर्ती आहे. मुख्य सभा मंडपाच्या स्तंभावर व छताच्या आतील घुमटावर सुंदर कोरीवकाम आहे. कासोपूजन करून लीन होऊन गर्भगृहात प्रवेश करतात. समोर पांढऱ्या शुभ्र गणेश मूर्ती तसेच प्राजक्त फुलांनी व बिल्वपत्रांनी असलेली काळ्या पाषाणातील भव्य शाळुंका पाहून परमानंद लाभतो. आवारात नंदीसह छोटेसे शिवमंदिर व तुळशी वृंदावनही आपल्याला दृष्टीस पडते. मंदिराच्या कळसावर गजराजांच्या पाठीवरील सुबक गोपुरामध्ये देवता शिल्पे व पानाफुलांची सुंदर नक्षी आहे. मंदिराच्या आवारात भाविक गोमुखातील तीर्थप्राशन करून मंदिराला अर्धप्रदक्षिणा घालतात. मंदिराच्या आवारात उत्तुंग दीपमाळा व प्राजक्ताची पाखरण करणारी सुंदर अशी शिवलिंगेही दिसतात. मंदिराभोवती तटबंदी असून आत ओवरे आहेत. करातीरावरील तीर्थकुंडाचे व श्री संत सोपानदेव समाधी मंदिराचे आवारातूनच दर्शन करते. मंदिरात घुमणारा शिवध्वनी, केकारव, पाऊसनाद व करेच्या गुजगोष्टी ऐकायला व शिल्पवैभव पाहायला इथे नक्कीच यायला हवे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.